नमस्कार. बँकिंग विथ सई ही एक नवीन सिरीज घेऊन मी तुमच्या समोर येते. थोडक्यात माझी ओळख अशी करून देते की माझं नाव सई पेठे. मी कल्याणला राहते आणि जवळजवळ 12.5 वर्ष मी एका बँकेमध्ये काम करत होते आणि माझं काम हे कस्टमर सर्व्हिस आणि कस्टमर ओरिएंटेड होतं. तर त्या दृष्टिकोनातून मी असा विचार केला की मला यातला एक्सपिरियन्स आहे की कस्टमरला काय सर्व्हिस द्यायची आहे, त्यांच्या काय रिक्वायरमेंट्स असतात, कोणती कामं घेऊन कस्टमर्स बँकेमध्ये येतात, या गोष्टींचं सगळं नॉलेज असल्यामुळे आणि त्यातला बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर तो आपल्याशी शेअर करावा आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण मराठीतून हा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवावा, असा उद्देश घेऊन मी हे चॅनल चालू केलं आहे. आजचा एपिसोड असणार आहे क्लेमच्या संदर्भात. तर क्लेम हा विषय अशासाठी निवडलाय की आपल्याला जेव्हा बँकेकडून काही गोष्टींची पूर्तता करून घ्यायची असते किंवा बँकेकडे आपल्याला काही मागणी करायची असेल, तर त्याला क्लेम असं आपण म्हणतो. तर तो क्लेम करताना आपल्याला थोडीशी अडचण येते त्या प्रोसेसमध्ये, कारण खूप ऍक्टिव्ह रिस्पॉन्स बँकेकडून मिळत नाही. काही बँकांकडून मिळतही असेल, मी असं एक हे जनरल स्टेटमेंट करत नाहीये. पण क्लेम जेव्हा करतो तेव्हा थोडंसं बँकेची प्रोसेस स्लो असते. वारंवार कस्टमरना फेऱ्या मारायला लागतात जेव्हा क्लेम करायचा असतो तेव्हा. तर पहिलं एपिसोड आहे तो डेथ क्लेमच्या संदर्भात. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा तिची डेथ होते त्यावेळेला त्यांचं जे बँकेतलं अकाउंट असेल त्या व्यक्तीचं, मृत व्यक्तीचं, तर त्या व्यक्तीला तिथे क्लेम, व्यक्तीच्या अकाउंटच्या डिपॉझिटसाठी आपल्याला क्लेम करायला लागतो बँकेकडे. तर त्या संदर्भात कोणत्या कोणत्या गोष्टींची पूर्तता करायला लागते, त्यातले बँकेच्या कडून आपल्याला काय नियम सांगितले जातात, त्यात बँकेचा लिगल ऍस्पेक्ट काय असतो आणि प्रोसेसेस काय असतात, तर याची माहिती आपण पहिल्या एपिसोडमध्ये करून घेऊया. तर पहिल्या स्लाइडकडे जाऊया. बँकिंग फॉर्मॅलिटीज ऑन डेथ ऑफ अकाउंट होल्डर असा विषय आहे. म्हणजेच बँकेमध्ये आपल्याला मृत व्यक्तीच्या खात्यातील जेव्हा रक्कम बँकेकडनं मिळवायची आहे तेव्हा बँकेला आपल्याला कोणत्या गोष्टी कंप्लीट करून द्यायला लागतात, कोणती डॉक्युमेंटेशन्स असतात आणि त्या मागचं सगळी प्रोसिजर काय आहे, त्या मागचा लिगल ऍस्पेक्ट काय आहे आणि बँक ते डॉक्युमेंट्स आपल्याकडे का मागते, हे तुम्हाला थोडंसं इझी करून सांगण्याचा मी प्रयत्न करते. चला तर मग सुरुवात करूया. तर स्लाइडला आपण सुरुवात करतोय पहिल्या. त्याच्या आधी तुम्हाला एक महत्वाचं असं सांगायचंय की जे बँकेकडे आपण जो क्लेम करतो तो दोन टाईप्सचा असतो. म्हणजे दोन केसेसमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारे बँक डॉक्युमेंट मागत असते. तर पहिली केस आहे जिथे नॉमिनी किंवा जॉईंट होल्डर, सर्व्हायव्हर अशी कोणीतरी व्यक्ती आहे. तर त्यांच्या नावाने जेव्हा क्लेम सेटल केला जातो तेव्हा ती प्रोसेस खूप इझी होत असते, कारण नॉमिनीचं नाव तिथे ऑलरेडी रजिस्टर केलेलं असतं बँकेकडे. किंवा जॉईंट होल्डर असेल किंवा सर्व्हायव्हर असेल तर त्या केसमध्ये जी प्रोसेस आहे ती एकदम सोपी आहे. तीच आपण आजच्या पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि सेकंड जी केस आहे तर लिगल हेअर्सनी जेव्हा क्लेम करायचा असतो बँकेकडे, तर तो त्यावेळेला कसा करायचा आहे, तर ती प्रोसेस मी पुढच्या एपिसोडमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर आजची जी पहिली स्लाइड आहे ज्याच्यामध्ये आपण नॉमिनी जेव्हा क्लेम करतेय बँकेकडे, नॉमिनी किंवा जॉईंट होल्डर, तर त्या केस मधलं आपण पहिलं प्रेझेंटेशन आता पुढे जाऊन पाहूया. पहिली स्टेप आहे इंटिमेशन टू बँक. म्हणजेच काय की बँकेला आपण कळवायचंय की माझ्या घरातल्या या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, हे बँकेपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. तर हे इंटिमेशन कुणी द्यायचं, तर मी असं सांगेन की तुम्हाला जर का माहिती असेल की या अकाउंटचा नॉमिनी कोण आहे, तर त्या नॉमिनीने त्या बँकेमध्ये जाऊन तिथे ही माहिती देणं अपेक्षित आहे इथे. तर काही काही वेळा माहीत नसतं की समजा एखाद्या सिनियर सिटीझनचं निधन झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती नाहीये की नॉमिनी कोण आहे. तर आपलं जे पासबुक असतं अकाउंटचं, त्याच्यावर बरेच वेळा नॉमिनेशन मेन्शन केलेलं असतं, बँकेने त्याचा उल्लेख केलेला असतो. काही काही पासबुकमध्ये पहिल्या पेजला नॉमिनेशन रजिस्टर्ड असा उल्लेख असतो, म्हणजे नॉमिनेशन नोंदवलं आहे, याला नॉमिनी दिलेला आहे एवढाच उल्लेख असतो.
परंतु काही काही बँका पासबुकवरती नॉमिनीचं नाव सुद्धा मेन्शन करतात, की या सो अँड सो नॉमिनी आहे या खात्याचा, असं सरळ सरळ मेन्शन केलेलं असतं पासबुकच्या पहिल्या पेजवरती. तर मग अशा वेळेला नॉमिनीने तिथे जाऊन इंटिमेशन देणं एक्सपेक्टेड आहे. जर नॉमिनी त्यावेळेला तिथे हजर नसेल किंवा इंटिमेशन द्यायला त्याला पॉसिबल नसेल, तर मृत व्यक्तीची जी जवळची व्यक्ती आहे, म्हणजे त्याची मिसेस असेल किंवा मिस्टर म्हणजे स्पाऊज ऑफ डिसीज्ड जो कोणी असेल, किंवा आणि त्यांचा मुलगा मुलगी एकदम क्लोज रिलेशन मधल्या व्यक्तीने जाऊन तिथे इंटिमेशन देणं अपेक्षित आहे. जर जॉईंट होल्डर असेल तर उत्तमच होईल. तर जर तो जॉईंट होल्डरच जाऊन इंटिमेशन देईल की ही व्यक्ती आता गेलेली आहे, फर्स्ट होल्डर किंवा सेकंड होल्डर. म्हणजे समजा उदाहरणार्थ एक्स या व्यक्तीचं निधन झालंय आणि एक्स वाय असा जॉईंट अकाउंट असेल, तर वाय ही व्यक्ती जाऊन कळवेल की माझ्या एक्स ज्याचं नाव पहिलं आहे बँकेमध्ये ती व्यक्ती गेलेली आहे. तर या संदर्भात बँकेकडे कळवताना आपल्याला डेथ सर्टिफिकेट बरोबर असणं गरजेचं आहे. कारण बँकेला प्रत्येक गोष्टीचा हा डॉक्युमेंटरी प्रूफ लागतो. आपण व्हर्बली काही असं कळवू शकत नाही. म्हणजे आपण फक्त समजा असं लिहिलं की ही व्यक्ती गेलेली आहे, तर बँक ते ग्राह्य धरणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे डेथ सर्टिफिकेट असलं पाहिजे. समजा डेथ सर्टिफिकेट तुमचं आलं नाहीये, म्हणजे तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडे अप्लाय केलं डेथ सर्टिफिकेटसाठी, परंतु ते आलेलं नाहीये, परंतु तुम्हाला इंटिमेशन देणं जास्त अर्जंट वाटतंय. कारण की समजा त्या व्यक्तीच्या अकाउंटमधनं समजा काही ECS जात असतील, प्रीमियम LICचा वगैरे जात असेल, किंवा काही चेक सोडलेले असतील की जे की तुम्हाला आता त्याचं पेमेंट थांबवायचंय, असं असेल तर तुम्ही त्या प्रकारे इंटिमेशन देऊ शकता. जर डेथ सर्टिफिकेट आलं नसेल तर डॉक्टरने जे दिलेलं सर्टिफिकेट असतं डेथ सर्टिफिकेट, ते तुम्ही बरोबर अटॅच करा. किंवा जिथे हे जे रिच्युअल्स होतात डेथ रिच्युअल्स, तर त्यावेळेला स्मशानभूमीतून सुद्धा तुम्हाला एक ती पावती दिलेली असते. तर ती पावती आणि डेथ सर्टिफिकेट डॉक्टरने दिलेलं डेथ सर्टिफिकेट असं जोडूनही तुम्ही बँकेकडे अप्रोच करू शकता. पण म्युनिसिपल कॉर्पोरेशनने दिलेलं डेथ सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल तर एकदम वेल अँड गुड. ओरिजिनल घेऊन जा बरोबर. ओरिजिनल आणि झेरॉक्स सगळ्या गोष्टींचे नेहमी बरोबर ठेवत जा. म्हणजे मी आता तुम्हाला जे पण काही डॉक्युमेंट्स यापण पुढे सांगेन, तर त्याचे ओरिजिनल सुद्धा असणं गरजेचं आहे. नंतर पासबुक बरोबर ठेवा. अकाउंट होल्डरचं जे पासबुक तुमच्याकडे आहे ते बरोबर असलं पाहिजे. आणि एक पत्र लिहा, साधं पत्र, की मॅनेजरच्या नावाने ते पत्र करायचं की या व्यक्तीचं असं असं माझ्या नात्यातल्या या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, तरी बँकेने त्याची नोंद घ्यावी, अकाउंटला रिमार्क लावावा आणि अकाउंट मधले जे डेबिट ट्रान्झॅक्शन्स आहेत ते थांबवावे. असं जर का तुम्ही कळवलं बँकेला, तर त्याचा तुम्हालाही तुमच्या दृष्टीने फायदा असतो आणि बँकेलाही त्याची सूचना दिल्यामुळे बँकेलाही त्याचा निश्चितच फायदा असतो. तर नॉमिनेशन खरं तर खूप गरजेचं आहे. मला इथे सांगायला आवडेल की नॉमिनेशन जर असेल तर ही सगळी प्रोसेस एकदम सोपी होऊन जाते. तर आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रेझेंटेशनकडे. तर पहिलं जसं मी सांगितलं की इंटिमेशन देणं हा पहिला टप्पा झाला यातला, या प्रोसेसमधला. त्यामध्ये आपल्याला जे लेटर वगैरे करायचंय या संदर्भात तुम्हाला मी सांगितलं. तर त्या लेटरचा मला इथे एक सांगायला आवडेल की त्या लेटरचा जर का तुम्हाला ड्राफ्ट करून हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला तसं मेन्शन करा. मी तुम्हाला त्यासाठी नक्कीच हेल्प करेन की ते पत्र कसं तयार करायचंय, बँकेला कसं इन्फॉर्म करायचंय. तर फॉर्मल लेटर मी तुम्हाला ते करून इथे आपल्या चॅनलवरती शेअर करेन नक्कीच. तर आता दुसरा मुद्दा आहे की जे अकाउंट आहे, मृत व्यक्तीचं जे बँकेतलं खातं आहे, ते कोणत्या कोणत्या गोष्टींशी लिंक केलेलं आहे. म्हणजे एक अकाउंट प्रायमरी अकाउंट असतं, म्हणजे जे मुख्य अकाउंट असतं, आणि त्याच्याबरोबर अनेक अकाउंट्स लिंक असतात. म्हणजे बँकेत आपलं एखादं FD केलेली असते, म्हणजे फिक्स डिपॉझिट, म्हणजे एक 15 महिन्यासाठी 20 महिन्यासाठी जे आपण मुदत ठेव ज्याला म्हणतो, ती अशी एक केलेली असते. किंवा एखादं आपण बँकेत लॉकर घेतलेलं असतं, काही वेळा लोन घेतलेलं असतं, एखादं छोटं लोन, FD लोन, गोल्ड लोन म्हणा, किंवा एखादं प्रॉपर्टी लोन घेतलेलं असतं, बँकेचे शेअर्स काही वेळा घेतलेले असतात. तर तशा काही गोष्टी लिंक असतील अकाउंट्सची,
तर त्या सुद्धा आपल्याला विचारात घ्यायला लागतील. आणि त्या सुद्धा सगळे ओरिजिनल त्याचे एकत्र करायचे पेपर्स, म्हणजे लोनच्या संदर्भातले सँक्शन लेटर म्हणा, किंवा फिक्स डिपॉझिट सगळ्या ओरिजिनल एकत्र गोळा करायच्या आहेत, किंवा सेफ डिपॉझिट असेल तर त्याच्या संदर्भातलं काय तुमच्याकडे डॉक्युमेंटरी आयडी आहे, किंवा त्याची जी कीज वगैरे आहेत, त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहेत ना, शेअर सर्टिफिकेट किंवा या गोष्टी, तर त्या इतर गोष्टींची सुद्धा आपण जमवाजमव करून ठेवायची. सगळे ओरिजिनल पेपर्स आहेत ना आपल्याकडे याची. तर काही वेळा जे मुख्य अकाउंट असतं तुमचं, सेव्हिंग अकाउंट, प्रायमरी अकाउंट, तर त्यातनं बरेच वेळा LICचा हा हप्ता जात असतो, प्रीमियम जात असतो, किंवा एखाद्या व्यक्तीची पेन्शन त्या अकाउंटमध्ये जमा होत असते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. आणि या गोष्टी स्टॉप केल्याशिवाय तुम्हाला ते अकाउंट क्लोज करता येणार नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचं LIC कडे क्लेम केलेला आहे, डेथ क्लेम, तर त्याची रक्कम पण याच खात्यामध्ये येणार असेल समजा, तर मग हे खातं बंद करून चालणार नाही इथलं. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं थांबायला लागेल, की जेणेकरून या सगळ्या गोष्टी क्लोज झाल्यानंतर आपलं अकाउंट क्लोज होईल, अशी त्याच्यामध्ये आयडियल प्रोसेस असते. तर मग हे या प्रोसेसला सगळ्या खूप वेळ लागणार आहे. तर मग त्या वेळेला काय करायचं, तर सगळे डॉक्युमेंट्स आपले जे ओरिजिनल आहेत, शेअर सर्टिफिकेट किंवा LICच्या पॉलिसीज, आणि मग सायमल्टेनियसली LIC कडे क्लेम करणं, डेथ क्लेम जो असतो तुमचा तो तिथे कळवणं, इंटिमेशन LIC कडे देऊन, आणि त्याच्यानंतर तुमची ज्या बँकेकडे तुम्हाला हे अकाउंट क्लोजरसाठी आणि या सगळ्या गोष्टी क्लोज करण्यासाठी जायचंय, त्या बँकेच्या साईटवरती जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला तिथे बँकेची डेथ क्लेमच्या संदर्भातली सगळी प्रोसेस मेन्शन केलेली असते साईटवरती, बँकेच्या वेबसाईटवरती. तर तिथे जर का तुम्ही गेलात, तर तुम्हाला ती सगळी अनेक्स्चर्स वगैरे दिसतील. म्हणजे सेफ लॉकरसाठी कोणतं अनेक्स्चर भरायचंय, किंवा तुमच्या टर्म डिपॉझिट क्लोज करण्यासाठी कोणतं अनेक्स्चर भरायचंय, अशी अनेक्स्चर्स काही बँका देतात ऑनलाईन फॉर्म मध्ये. तर त्याची तुम्ही प्रिंटआउट काढून बघू शकता, की त्यात काय काय, म्हणजे तो फॉर्म वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की आता ह्याच्यामध्ये आपल्याला विटनेस लागणार आहे. तर मग ते 2 विटनेस आपण अरेंज करून ठेवायचे. शक्यतो त्या बँकेमध्ये अकाउंट असलेलीच व्यक्ती विटनेस म्हणून निवडली तर जास्त चांगलं असतं. तर याच्यामध्ये मी या स्लाइडमध्ये जसं मेन्शन केलंय, की जर का अकाउंट LIC, इन्शुरन्स कंपनी दुसरी कुठली असेल, पेन्शन याच्याशी निगडित असेल, आणि त्या अकाउंटची सेटलमेंट प्रोसिड्स म्हणजे LIC कडून किंवा पेन्शन कडून तुमच्या सेटलमेंट प्रोसिड्स येणार असतील, तर आपल्याला थोडंसं थांबायचंय. आणि मीन व्हाईल अदर फॉर्मॅलिटीज शुड बी कम्प्लिटेड, असं मी म्हटलंय. म्हणजेच काय, की जे मी तुम्हाला आता सांगितलं, की बँकेत कोणती कोणती अनेक्स्चर्स म्हणजेच फॉर्म, कोणते कोणते फॉर्म आपल्याला भरून द्यायचे, किंवा आपल्याला स्टॅम्प पेपर्स काही लागणार आहेत का, काही फ्रँकिंग करून घ्यायला लागणार आहे का, तर त्या गोष्टींची आपण इथे जुळवाजुळव करून ठेवू शकतो या बाकीच्या प्रोसेसेस पूर्ण होण्याच्या कालावधीमध्ये, मीन व्हाईल. तर KYC पेपर्स जे लागतात विटनेसचे किंवा नॉमिनीचे किंवा जॉईंट होल्डरचे, तर ते म्हणजे काय, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि फोटो या गोष्टी असतात. नॉमिनी, विटनेस यांचे KYC पेपर्स रेडी ठेवायचे या मधल्या पिरियडमध्ये, वेटिंग पिरियडमध्ये. नंतर इट इज बेटर दॅट विटनेस आर अकाउंट होल्डर ऑफ सेम बँक, म्हणजे त्याच बँकेचे अकाउंट होल्डर जर आपण विटनेस म्हणून घेतले तर खूप सोपी होऊन जाते ही प्रोसेस. आणि शेवटचा मुद्दा मी जो म्हटला, की रेफर डेथ क्लेम पॉलिसी ऑफ बँक ऑन इट्स वेबसाईट, जे की तुम्हाला मी आता सांगितलं. तर आता ह्या वेबसाईटमध्ये ना बरेच वेळा हिंदू सक्सेशन लॉ प्रमाणे एखाद्या हिंदू मेल त्याचे कोण लिगल हेअर्स आहेत, तर त्याची ना लिस्ट काही वेळा दिलेली असते. बऱ्याचशा बँका हे डिस्प्ले करतात. तर मग त्याचे लिगल हेअर्स कोण आहेत, किंवा हिंदू फिमेल असेल, मृत झालेली व्यक्ती ही हिंदू फिमेल आहे, तर तिचे लिगल हेअर्स कोण आहेत याची सुद्धा लिस्ट काही बँका त्याच्यामध्ये देतात. तर आता इथे आपला जो आजचा विषय आहे त्यात नॉमिनेशन किंवा जॉईंट अकाउंट होल्डरच्या दृष्टिकोनातून आपण हा विषय घेतोय. तर त्याच्याबद्दलची आता हा जो मुद्दा आहे लिगल हेअर्सचा, त्याची माहिती मी तुम्हाला लिगल हेअर्स साठीची जी क्लेम प्रोसेस आहे त्याचा एक वेगळा एपिसोड पुढे मी करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती मी नक्की सांगेन.
तर आजचा आपला विषय डेथ क्लेम इन केस ऑफ नॉमिनेशन ऑर जॉईंट होल्डर ऑर सर्व्हायव्हर असा विषय आहे. त्यामुळे इथे मी तो मुद्दा जास्त एक्सप्लेन करत नाही, पण तो मी त्यावेळेला नक्की एक्सप्लेन करेन. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रेझेंटेशनकडे. मुद्दा असा आहे, तिसरा मुद्दा, चेक इफ देर आर एफडीज, लॉकर, शेअर्स, लोन्स इन द नेम ऑफ डिसिस्ड पर्सन. म्हणजेच काय की मृत व्यक्तीच्या नावाने काही एफडीज, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की टर्म डिपॉझिट असते एखादी 15 महिने, 30 महिने, 36 महिन्यासाठी करून ठेवलेली एखादी मुदत ठेव असते आणि त्याची पावती असते. एखादा लॉकर घेतलेला असतो किंवा बँकेचे काही शेअर्स वगैरे घेतलेले असतात, काही वेळा लोन असतं. तर या काही गोष्टी आहेत का, हे सगळं चेक करायचं. तिथे आपण बँकेत माहिती विचारू शकतो आणि बँक तर माहिती ही आपल्याला देणारच आहे, कारण त्यांना सुद्धा हे सगळे अकाउंट्स क्लोज करून मगच तुमचं प्रायमरी अकाउंट क्लोज करायला लागतं. तर ऍज पर प्रुडेन्शियल नॉर्म्स अँड ऑपरेशनल इन्स्ट्रक्शन्स गिव्हन बाय आरबीआय, ही जी सेटलमेंट आहे सगळ्या अकाउंट्सची, ती सायमल्टेनियसली करून एकाच दिवशी हे सगळं प्रकरण बंद करायचं असतं बँकेला. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं क्लोज नाही करतायत, म्हणजे प्रुडेन्शियल नॉर्म्स प्रमाणे असं वेगवेगळं नाही करतायत, तर ते सेम डे क्लोज करायला लागतं. तर मग म्हणून मग ही प्रोसेस थोडी लेंदी होते. जर का ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या असतील तर थोडासा वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो आणि ह्याला थोडासा जास्त कालावधी लागू शकतो. तर तो पिरियड कसा युटिलाइज करायचा हे मी मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये आपल्याला इतर गोष्टींची पूर्तता आपण करून ठेवू शकतो तयारी. तर जाऊया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. तर ह्यातला चौथा मुद्दा असा की हा थोडासा बँकेशी निगडीत नाहीये, हा आहे इन्कम टॅक्सच्या संदर्भातला, परंतु यात सुद्धा थोडासा बँकेचा रोल येतो. तर मुद्दा असा आहे की फायलिंग ऑफ ITR आणि क्लोजर ऑफ पॅन कार्ड. तर ITR म्हणजेच काय की इन्कम टॅक्सचं रिटर्न जर का ती मृत व्यक्ती भरत असेल, जी गेलेली व्यक्ती आहे तिचं इन्कम टॅक्सेबल होतं आणि ती व्यक्ती दरवर्षी इन्कम रिटर्न भरत असेल किंवा ती एखादी पेन्शनर व्यक्ती असेल तर त्यांना ते रिटर्न भरणं मॅन्डेटरी असतं. तर पेन्शनर्स लोक सुद्धा रिटर्न त्यांचं भरत असतात आणि गेलेली व्यक्ती जर ही रिटर्न भरणारी असेल, बिझनेस करणारी समजा असेल, समजा फॉर एक्झाम्पल, तर तेही लोक बिझनेस करणारे सुद्धा रिटर्न भरत असतात. तर त्यांचं रिटर्न आपल्याला भरायला लागतं, आपल्याला म्हणजे नॉमिनीला. आणि नॉमिनीला ते पॅन कार्ड सुद्धा त्याचं क्लोज करून घेणं हे बंधनकारक आहे. आणि पॅन कार्ड क्लोजर करण्याचे अनेक फायदे आहेत. तो एक पूर्ण त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड करता येईल. तुम्ही जर का मला कमेंटमध्ये मेन्शन केलं तर त्या संदर्भातली माहिती करेक्ट करून मी ती तुमच्यापर्यंत मराठीतून पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर इथे ही नॉमिनीची जबाबदारी आहे की त्याचं पॅन कार्ड सुद्धा क्लोज करायचंय. तर मग अशा वेळेला CA ला कन्सल्ट करा, कारण 31 मार्च म्हणजे आपलं जे फायनान्शियल इयर असतं ते 31 मार्चला संपतं आणि मग त्याची जी डेडलाईन असते रिटर्न फाईल करण्याची ती जून पर्यंत वगैरे असते. तर त्याच वेळेला ते ITR भरणं आणि पॅन कार्ड क्लोज करणं हे दोन विषय असतात. पण समजा त्या मृत व्यक्तीच्या काही फिक्स डिपॉझिट असतील आणि त्यानंतर मॅच्युअर होणार असतील, जूनच्या नंतर किंवा रिटर्न फायलिंगच्या लास्ट डेट नंतर मॅच्युअर होणार असतील, तर त्या केसमध्ये काय करावं, आयडियली तिथे म्हणजे बिफोर मॅच्युरिटी त्या FDs क्लोज कराव्यात किंवा थोडंसं थांबून मॅच्युरिटी जेव्हा होईल डिपॉझिटची तेव्हा त्या डिपॉझिट क्लोज करायच्या आहेत. या संदर्भातला कन्सल्टेशन तुम्ही CA बरोबर करा. आणि मला तर असं वाटतं की त्या CAच्या गाईडलाईन नुसार तुम्ही गेलेलं जास्त चांगलं. कारण समजा मॅच्युअर झाल्या नसतील डिपॉझिट तरी मग डिपॉझिट जेव्हा तुम्ही ब्रेक कराल तेव्हा बँक तुमच्याकडनं काही पेनल वगैरे चार्जेस ह्याच्यामध्ये घेत नाही. तर जेवढा काही तुमचा इंटरेस्ट ड्यू आहे नियमाप्रमाणे तेवढा बँक तुम्हाला देत असते. 1% पेनल चार्जेस कटिंग वगैरे यामध्ये होत नाही. तर तुम्ही तसं CA बरोबर कन्सल्ट करा. मॅच्युरिटीपर्यंत थांबायचंय डिपॉझिटच्या की बिफोर मॅच्युरिटी क्लोज करणंच योग्य आहे, त्यांच्या ऍडव्हाइस प्रमाणे तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तर येस, तर आपण आलोय आता आपल्या 5व्या स्लाइडकडे, म्हणजे 5व्या मुद्द्याकडे, ज्याच्यामध्ये सेटलमेंट ऑफ क्लेम इथपर्यंत आपण आलो. म्हणजे आता आपण असं या स्टेज पर्यंत आलोय असं गृहीत धरूया की आपले सगळे डॉक्युमेंट्स वगैरे बँकेला सबमिट करून झाले. म्हणजे काय त्यांनी मागितलेले विटनेस म्हणा, ते फ्रँकिंग वगैरे सगळं करून आपण त्यांना सगळं सुपूर्त केले पेपर्स. आणि
पुढे कशी प्रोसेस होणार आहे आणि पुढे कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार होईल यामध्ये. तर ऑन कम्प्लिशन ऑफ ऑल फॉर्मॅलिटीज पेपर वर्क, बँक विल सेटल द क्लेम अँड पे द प्रोसीड्स इन द नेम ऑफ नॉमिनी ऑर सेकंड होल्डर ऑर लिगल हेअर. तर ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर बँक तुम्हाला जी काही रक्कम क्लेमची रक्कम आहे, जे काही बँकेकडे तुमची अमाऊंट होती, म्हणजे तुमच्या मृत व्यक्तीची जी काही रक्कम बँकेकडे ड्यू होती, ती बँक आता सेटलमेंट करते. त्या प्रोसिड्सची ते पे ऑर्डर पेमेंट करत असतात बँकेकडनं. तर ती पे ऑर्डर ही नॉमिनीच्या नावाने किंवा सेकंड होल्डर जो आहे त्याच्या नावाने दिली जाते, किंवा लिगल हेअर्स असतील जे कोणी त्यांचा प्रतिनिधी असेल. म्हणजे आता समजा एखाद्या मृत व्यक्तीचे एक्स ही व्यक्ती आहे आणि त्याचे एबीसीडी हे 4 लिगल हेअर्स आहेत. तर ते 4 जण मिळून ठरवतात की आमच्यापैकी ए या व्यक्तीच्या नावाने पे ऑर्डर द्यावी. तर तो जो कोणी रिप्रेझेंटेटिव्ह आहे लिगल हेअर्सचा त्यांच्या नावाने अशी ही प्रोसिड्स दिली जाते. नंतर बँक ही कस्टमरला पूर्ण इंटरेस्ट द्यायला बांधील आहे आरबीआयच्या नॉर्म्स प्रमाणे. जे काही तुमच्या डिपॉझिट वरती इंटरेस्ट ड्यू होतं, शेअर्स वरती किंवा डिपॉझिट वरती जे काही तुम्हाला इंटरेस्ट नियमानुसार ऍप्लिकेबल होते ते इंटरेस्ट बँक त्याचं पेमेंट करत असते. तर या केसमध्ये मगाशी मी जसं सांगितलं, तर पेनल इंटरेस्ट कुठेही तुमच्याकडनं चार्ज केला जाणार नाही. जरी तुम्ही बिफोर मॅच्युरिटी जरी एफडीज क्लोज करत असलात तर पेनल इंटरेस्ट 1% जो लावला जातो, अदरवाईज तो तुम्हाला इथे बँक चार्ज करत नाही. ही डेथ क्लेमची केस आहे म्हणून. त्याच्यानंतर आरबीआयच्या नॉर्म्स प्रमाणे बँकांना जेव्हा तुमचे पेपरवर्क जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्या दिवसापासून 15 वर्किंग डेज मध्ये तुम्हाला तो क्लेम सेटल करून देणं हे बँकांना बंधनकारक आहे. कारण बँका ह्या कस्टमर्सचे जे डिपॉझिट आहेत त्याच्या ट्रस्टी असतात. म्हणजे त्यांच्याकडे आपण एक विश्वस्त म्हणून त्या बँकांना आपण आपली ठेव सुपूर्त केलेली आहे. तर त्या अनुषंगाने बँका 15 दिवसामध्ये तुमचा क्लेम सेटल करायला बांधील असतात. आरबीआयचा तसा नियमच आहे. समजा हे नाही झालं तर बँकेला पेनल प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे आरबीआय कडून त्यांना याची पेनल्टी लागू शकते. या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये समजा बँकेने सांगितलं की बाबा तुमचं अजून एक डॉक्युमेंट इनकम्प्लीट आहे, तर काही हरकत नाही. पण 15 दिवस काहीच रिस्पॉन्स नाही, काही नाही आणि तसाच क्लेम पडून राहिलाय, तर तुम्ही थोडंसं बँकेला याबद्दल थोडंसं क्वेश्चन करू शकता की आमचा क्लेम प्रोसेस व्हायला म्हणजे एवढा का उशीर होतो, असं थोडंसं तुम्ही त्याची एन्क्वायरी व्यवस्थित घेऊ शकता. तो तुमचा हक्क आहे, बिईंग डिपॉझिटर, बिईंग क्लेमंट असं. तर पण बँका हे अशी रिस्क घेत नाहीत. बँका ह्या नियमाप्रमाणे जाणाऱ्या असतात. तर त्या डॉक्युमेंट्सची पूर्तता झाल्यानंतर तुमचा क्लेम 15 दिवसाच्या आत सेटल करतातच. कारण बँका सुद्धा कंप्लायन्सच्या दृष्टीने खूप सक्षम असतात आणि त्यांना तसं ते सक्षम राहायला लागतं. आय होप तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमधून मिळाली असेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सेकंड एपिसोडमध्ये डेथ क्लेम जिथे नॉमिनेशन रजिस्टर्ड नाहीये किंवा सेकंड होल्डर नाहीये, सर्व्हायव्हर नाहीये आणि आता त्या अकाउंटचा वाली कोण, तर लिगल हेअर्स. तर लिगल हेअर्सना इथे क्लेम करायचा आहे. तर ती सगळी जी बाजू आहे तो ऍस्पेक्ट मी सेकंड स्लाइडमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून मराठीमधून सगळं ज्ञान बँकिंगच्या संदर्भातलं नॉलेज शेअर करता येईल मला आणि तुमच्यापर्यंतही सगळ्या गोष्टी पोचतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचण्यासाठी शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सेकंड एपिसोडचं नोटिफिकेशन येईल आणि या विषयाचं पूर्णपणे तुम्हाला माहिती होईल. याचबरोबर मला आता असं अजून एक सांगायचंय की माझे जे अपकमिंग व्हिडिओज असतील, पुढचे व्हिडिओज, तर त्याच्यामध्ये मी सिबिलचं वाचन कसं करायचं, सिबिलमध्ये जे एक्सप्लेन केलेलं असतं, म्हणजे सिबिल मधल्या ज्या काही गोष्टी असतात त्या जनरल सामान्य माणसांना, म्हणजे ज्यांचा बँकिंगशी काही संबंध नाहीये अशा व्यक्तींना सिबिल कसा वाचायचा,
त्याच्यात स्कोर तो कसा जनरेट झालेला असतो, आयडियल स्कोर किती असतो, काय असतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यानंतर DIC GC जी असते, म्हणजे इन्शुरन्सची गॅरंटी देणारी जी ऑर्गनायझेशन असते, म्हणजे तुमचा जो बँकेत ठेवलेलं डिपॉझिट आहे ते सेफ राहावं, त्याचाही एक इन्शुरन्स असतो. तर त्या संदर्भातली माहिती ही देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर हाऊसिंग लोन जेव्हा आपण घ्यायचं असतं आपल्याला, तेव्हा बँकर कसा सिलेक्ट करावा, कुठल्या बँका चांगले त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत, कुठल्या बँकांची सर्व्हिस खूप जास्त चांगली आहे, याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे हाऊसिंग लोन संदर्भातला. नंतर तुमची लोन एलिजिबिलिटी ही तुम्हीच घरी पण कशी कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे बँकेत गेल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर येईपर्यंत वेळ लागतो, किंवा तुम्ही साईटवरती टाकता एखाद्या लोन एन्क्वायरी करायला, तर तिथे ते तुम्हाला ऑटो कॅल्क्युलेशन येतं, परंतु ते कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, बँक ते कॅल्क्युलेट कसं करत असते तुमची लोन एलिजिबिलिटी, तर त्या संदर्भातला एक मला डिटेल व्हिडिओ करायला आवडणार आहे, आणि तो मी पुढे करणार आहे. त्याच्यानंतर नॉमिनेशन जे आपण ठेवतो अकाउंटला, बद्दलच्या RBIच्या काही गाईडलाईन्स आहेत, नवीन काही गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत, त्या संदर्भात एक मला व्हिडिओ करायचा आहे. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ 15G आणि 15H, म्हणजे 15G आणि 15H हा फॉर्म बरेच वेळा सिनियर सिटीजन सबमिट करत असतात, तर त्या संदर्भातले काय नियम आहेत, तो कोणी सबमिट करावा, कोणी आयडियली सबमिट करू नये, याबद्दल. त्याच्यानंतर लॉकर इश्यू करताना बँकेचे काय नियम असतात, लॉकर्सच्या संदर्भातले. तर अशा अनेक विषयांवर पुन्हा अजून एक माझ्या मनात विषय असा आहे की जीपे बद्दल मध्ये काय नियम असतात. बरेच वेळा असं आम्हाला कस्टमरची एन्क्वायरी यायची बँकेमध्ये की अहो मॅडम, मी ना जीपे करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, पण मग ते होत नाहीये. तर मग 2 ट्रान्झॅक्शन्स मध्ये किती गॅप ठेवायची असते, असे अनेक म्हणजे जीपेच्या संदर्भात सुद्धा खूप नियम असतात. आणि जीपे ही प्रणाली कशी कार्यरत असते, म्हणजे कोणत्या कोणत्या ऑर्गनायझेशन त्यात पार्टिसिपेट करतात, आणि ते जीपेची अमाऊंट ही इतक्या इझिली ट्रान्सफर होते. तर या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला शेअर करायला मला नक्कीच आवडेल, आणि ते अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी शेअर करणार आहे. तर तुमचा प्रतिसाद आणि तुमचा सपोर्ट, तुमचा रिस्पॉन्स हा खूप महत्वाचा आहे. तर प्रेक्षक हो, मित्र हो, माझ्या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा, जेणेकरून हा विषय मला बऱ्याच लोकांपर्यंत, बऱ्याच व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवता येईल. तर भेटत राहू असंच बँकिंगच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेते. नमस्कार.